शिवसेना युटीबीने मुंबई महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजवला। जंग अपनी मुंबई की ही टॅगलाईन सोडली आणि 9 जून पासून प्रचाराची सुरुवात केली। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणुकीचा प्रचार सुरू होणार। मुंबई देवनार मंडीमध्ये 35 लाख रुपयाचा बकरा आकर्षणाचा केंद्र बनला। त्याच्या अंगावर अल्लाह मोहम्मद लिहिलेले खरेदीदार रांगेत उभे। महापालिका निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ। मनसे नेते प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी अट घातली। आदित्य ठाकरेंनी स्वतः राज ठाकरेंना भेटावे तर युतीची चर्चा शक्य होईल। आज मुंबईत मध्यम पाऊस आणि हलके वारे वाहण्याची शक्यता। दुसरीकडे मान्सून पूर्व पावसामुळे उष्णता आणि आर्द्रता वाढली। कोविड-19 आणि पावसात वाढत्या संसर्गादरम्यान मुलांची शाळा पुन्हा सुरू झाली। आरोग्य विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सावधानगिरी, स्वच्छता आणि नियमित मास्क वापरण्याचा सल्ला दिला। FYJC प्रवेशावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाला। महाविद्यालयांनी सामान्य प्रवेश स्थगित केला। आरक्षणाची अंमलबजावणी मनमानी असल्याचे सांगत त्याला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू। प्रवर्गातील मुले राज्यात प्रवेश मिळत नाही। वाशी ते मानखुर्द प्रवास सोपा झाला। मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाशी खाडीत पुलावरील 2 नवीन उड्डाणपुलांचे उद्घाटन केले। हिंदी भाषेवर वाद वाढला। राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात फक्त मराठी आणि इंग्रजी शिकवा। सरकारने हिंदी सक्तीची नाही असा लेख आदेशात जारी करावा, अन्यथा आम्ही निषेध करू। नागपूर मुंबई समुद्री महामार्गाचा शेवटचा टप्पा आज सुरू झाला। उद्घाटनानंतर आज नागपूर ते मुंबई थेट प्रवास अवघ्या 8 तासात शक्य होईल। मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत गोंधळ तीव्र। समाजवादी पक्षाने ही गर्जना केली। 150 जागांवर निवडणूक लढणार। अबू आझमींनी केली मोठी घोषणा। वसई येथे ऑल्ट्रमिट्स इलेक्ट्रिकल्स कारखान्यात मोठी आग लागली। जीवितहानी झाली नाही, परंतु प्रेस्टिजमध्ये ठेवलेला माल जळून खाक झाला। पावसामुळे पिकांचे नुकसान आणि वाढत्या मागणीमुळे भाज्यांचे दर वाढले। अनेक भागात वांगी 150-180 रुपये किलोने विकली जात आहे, जे कोंबडीपेक्षा महाग आहे। मुंबईत पावसात पाण्याची समस्या संपवण्यासाठी पश्चिम रेल्वेने 104 उच्च क्षमतेचे पंप, मायक्रो टर्लिंग आणि पाईपलाईन अशा 10 मोठ्या जुगाडांची तयारी पूर्ण केली आहे। मुंबईतील BKC येथील सेबी भवनामध्ये 5 दिवसात 12 अजगराचे पिलू सापडल्याने वन विभागाने सर्पमित्रांची संपूर्ण इमारतीची तपासणी सुरू केली। मुंबई सेंट्रल स्टेशनवर चुकीच्या बाजूने लोकल ट्रेनमधून उतरणे एका व्यक्तीला मागात पडले। लोखंडी बॅरिकेडमध्ये मान अडकल्यामुळे 27 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला। बारामतीमध्ये मिफेंटरमाइन इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश। जिम मधून 90 बाटल्या जप्त। बॉडी बिल्डिंगच्या नावाखाली आरोग्याशी खेळ। महाराष्ट्राच्या इतर शहरांमध्ये तपास सुरू झाला आहे। माहीममध्ये एकट्या राहणाऱ्या 75 वर्षाच्या वृद्ध महिलेला बनावट CBI अधिकाऱ्यांनी 32 लाख रुपयाचा चुना लावला। व्हिडिओ कॉलवरून धमकावून तिला प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली। पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। मधून लग्नानंतर परतत असताना कारने चिरडले, भीषण अपघात, 6 जणांनी आपला जीव गमावला, तपास सुरू। मुंबईत सोन्या चांदीच्या किमतीत बदल। 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 91,300 रुपये झाली, तर चांदीची किंमत 1,04,000 रुपये प्रति किलोवर झाली। महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये 20 भूकंपाचे धक्के जाणवले। 4 जूनच्या रात्री 3.8 सेकंदाचा भूकंप झाला। लोकांमध्ये भीतीचे वातावरण।